श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य यश मिळेल का? प्रवासातून नवीन संधी आणि लाभ मिळतील का? चला तर जाणून घेऊया हा आठवडा तूळ राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समतोल, संयम आणि प्रगतीचा संदेश घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. तुमचे संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अनेक ठिकाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होतील. मात्र प्रत्येक गोष्टीत घाई करण्याऐवजी शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास अधिक मोठे यश मिळू शकते. या आठवड्यात तुमची सकारात्मक वृत्ती आणि संयमी स्वभाव अनेक कठीण परिस्थितींना सहज हाताळण्यास मदत करेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे, परंतु स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे टाळा. सततच्या कामामुळे मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय लावल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील. आहारामध्ये ताज्या भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ कमी खा. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे वेळेवर जेवण घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. आरोग्याची वेळेवर काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उल्लेखनीय प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल. शिक्षकांचे सहकार्य आणि पालकांचा विश्वास तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नवीन अभ्यासक्रम, प्रशिक्षण किंवा कौशल्य विकासाच्या संधी मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास सर्व विषयांमध्ये समाधानकारक प्रगती होईल. संशोधन, लेखन, कला किंवा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज किंवा मतभेद संवादामुळे दूर होतील. घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देईल. एखाद्या शुभकार्याची तयारी, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. कुटुंबाच्या सुखासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि सर्वांचा विश्वास अधिक वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि संयम यांना विशेष महत्त्व राहील. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यास नात्यातील दुरावा कमी होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याचे संकेत मिळू शकतात. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती मिळण्याची शक्यता आहे. छोट्या आनंददायी क्षणांमुळे नाते अधिक दृढ होईल. राग आणि अहंकार टाळून प्रेमाने वागल्यास भविष्यातील नाते अधिक मजबूत बनेल. करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराचे प्रस्ताव मिळू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास कामाचा वेग वाढेल. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. तुमच्या कल्पनांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काही महिन्यांत मोठे यश मिळवून देऊ शकते. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी समोर येतील. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. मालमत्ता, वाहन किंवा गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय विचारपूर्वक घ्या. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबासाठी केलेला खर्च समाधान देईल आणि आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे अनेक शुभयोग निर्माण होऊ शकतात. कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि नवीन संधी घेऊन येईल.
काही व्यक्तींना निसर्गरम्य ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येऊ शकतो. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित ठेवा. प्रवासादरम्यान झालेल्या ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक जीवन अधिक समृद्ध होईल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मनातील अस्वस्थता दूर होईल आणि मानसिक शांतता मिळेल. सकाळी ध्यानधारणा, प्रार्थना किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंदिरात दर्शन, सत्संग किंवा धार्मिक सेवेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने आत्मिक समाधान लाभेल. नकारात्मक विचार दूर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास अनेक अडचणी सहज पार करता येतील. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करून ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखरेचे दान करणे शुभ राहील. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. कोणाशीही कटू भाषेत बोलणे टाळा आणि प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करा. एकूण हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने जाईल. प्रवासातून लाभ, नवीन अनुभव आणि उपयुक्त संपर्क मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या संधी येण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखतीचे बोलावणे किंवा चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या व्यवहाराची किंवा नवीन भागीदारीची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. एखाद्या परिषदेत, प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात मोठी प्रगती साधता येईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवून संयम, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न कायम ठेवल्यास हा आठवडा भविष्यातील यशाची भक्कम पायाभरणी करणारा ठरेल. धन्यवाद.